19 नोव्हेंबरला नव्याने जे निर्मिती झाली आहे इथेनॉल प्लॅन्टची बोरगाव ते उदापूर रोडवर आहे, त्या ठिकाणी मोठा स्फोट झालेला होता। त्या स्फोटाची तीव्रता इतकी होती की बोरगाव असेल, उदापूर असेल, झिलबोडी, परसोडी या जवळपास फुलेनगर आणि पेटवाड अशा ठिकाणी त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात धक्का जाणवला। त्याची तीव्रता खूप मोठी असल्यामुळे एकदम दचका घेऊन नागरिक घरातून बाहेर निघाले आणि त्यामुळे तीव्र नाराजी ही या परिसरातील लोकांमध्ये पसरलेली होती। नेमकीच आज 24 तारखेला उदापूर येथे ग्रामसभा बोलावण्यात आली तातडीची। त्या ग्रामसभेमध्ये हे इथेनॉल जी कंपनी आहे इथून कुठंतरी हलवण्याची मागणी या ग्रामसभेत करण्यात आली। परत गावातील महिला, पुरुष आणि हजारो जे नागरिक आहेत ते थेट येऊन या ठिकाणी इथेनॉल कंपनीवर धडकलेले आहेत। तर नेमकं त्यांच्याकडून आपण थेट त्यांची प्रतिक्रिया, काही नागरिक आहेत आपल्यासोबत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तर आपल्यासोबत उदापूर येथील नागरिक आहेत, काय सांगाल राकेशजी? नमस्कार, मी राकेश भाऊरावजी दुनिदार, उदापूर येथील ग्रामवासी। तर शुक्रवारला हा नवीन लागलेला इथेनॉल प्लांट कंपनी आहे, त्या प्लांटमध्ये टेस्टिंग करत असताना खूप मोठा असा स्फोट झाला आणि स्फोट थोडासा कमी होता, परंतु त्याची तीव्रता इतकी होती की 2-3 गावांना आणि ब्रह्मपुरीपर्यंत, अर्ध्या ब्रह्मपुरीपर्यंत त्याचा हादरा पोहोचला। तर टेस्टिंगला कमी तीव्रता असताना जेव्हा 4 गावाला हादरा पोहोचू शकतो, तर उद्या प्लांट सुरू झाल्यानंतर त्याची तीव्रता अधिक असू शकते। आणि प्लांटच्याच बाजूला गॅस सिलेंडरचे हंडे होते, 2 गोडाऊन आहेत आणि तिथपर्यंत जरी त्याचा प्रकोप पोहोचला असता तर मला नाही वाटत आज उदापूरचे इतके रहिवासी जमलेले आहेत, उद्या भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर आपल्या सर्वांचा तिथे लागलेला असता। तर त्यासाठी म्हणून आम्ही शुक्रवारी सगळ्यांनी आक्रोश नोंदवला। तर ह्या इथेनॉल प्लांट कंपनीला अनधिकृतपणे परमिशन देण्यात आली होती आपल्या ग्रामपंचायततर्फे। तर आम्ही त्या दिवशी शनिवारला एक निवेदन देऊन विशेष ग्रामसभा आयोजित केली, जो की आज होती। आज ग्रामसभा आपण उदापूरच्या ग्रामपंचायत परिसरामध्ये आयोजित केली आणि ग्रामसभेमध्ये सगळे आपले तरुण मंडळी, पुरुष, महिला तसेच सगळे आपले कामधंदे सोडून सगळ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि आपल्याच उदापूरच्या ग्रामपंचायतमध्ये ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच ग्रामसभा झाली आणि त्या ग्रामसभेचा असा निष्कर्ष निघाला, ज्या की ग्रामसभेचा लोकांनी पारित केलेला अध्यक्ष म्हणून मी स्वतः अध्यक्षपद बसवलं होतं। तर त्या ग्रामसभेचा हा आम्ही ठराव पारित केला की ही जी इथेनॉल प्लांट कंपनी आहे आम्हाला इथे पाहिजे नाही। स्थलांतरित हा विषय नाही आहे, कारण स्थलांतरित करणे त्यांच्यासाठी पॉसिबल नसेल आणि त्यांनी जी परमिशन मागितली ती आमच्या सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथेनॉल कंपनी सुरू करणे यासाठी परमिशन मागितलेली नाही, तर फक्त बांधकामाची परमिशन मागितली। त्यामुळे ते बांधकामाची परमिशन देण्यात आली असं सरपंचांचं म्हणणं आहे। तर आमचं असा आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव पारित केला की तुम्हाला जर फक्त बांधकामाची परमिशन मागितली तर इथेनॉल प्लांट का बरं सुरू झाला? जर इथेनॉल प्लांट सुरू करण्याची जर परमिशन मागितली नाही तर इथे सुरू म्हणजे हा अनधिकृत आहे। तर अनधिकृत असलेला हा प्लांट आम्ही बंद करावा, यासाठी ग्रामसभा आमची 2 वाजता संपली आणि जो ग्रामसभेचा ठराव घेऊन आम्ही सर्व उदापूरचे ग्रामवासी आज इथेनॉल कंपनीवर इथे धडक मारली। तर कंपनीचे जे ओनर आहेत दुर्गा मोहता सेठ, त्यांचं असं म्हणणं आहे की ब्लास्ट कशाने झाला आमच्याशी थोडंसं त्याचं कळून नाही आलं, आमचे एक्सपर्ट आले, पण भविष्यात ब्लास्ट होणार नाही। तर माझा प्रश्न असा आहे की कंपनी म्हटलं तर अपघात होणारच आणि आज कंपनी सुरू व्हायची आहे, जस्ट टेस्टिंग आहे, तर टेस्टिंगची तीव्रता एवढी आहे। तर जर कंपनी सुरू झाल्यानंतर टेस्टिंगची तीव्रता म्हणजे कंपनी सुरू झाली त्याची तीव्रता आहे ती खूप अधिक राहील, त्याचा धक्का सगळ्यांना पोहोचेल। तर मालक असे म्हणतात की ही जी परमिशन आहे ग्रामपंचायतनी दिली नसती तरी आम्ही जिल्हा लेवलवरती ते परमिशन मागितली असती। आज गावची ग्रामसभा म्हणजे ही सगळ्यात मोठी ग्रामसभा असते। जेव्हा गावाच्या परिसरामध्ये एवढी मोठी कंपनी सुरू केली जाते तर गावची परमिशन असणे कंपल्सरी आहे। ग्रामसभा म्हणजे सर्वोच्च न्यायालयसुद्धा त्याला मान्य करू शकत नाही, असे GR आपण ग्रामसभेतून काढू शकतो। पण यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जिल्ह्यामधून परमिशन आली, उदापूरच्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी जरी परमिशन नसती दिली तरी ती आम्ही आणली असती। म्हणजे हे एक मला तरी असं वाटते की कुठंतरी जोर असला पाहिजे, कुठंतरी मोठ्या माणसांचा सहभाग असला पाहिजे कंपनीला। पण आम्ही सर्वसामान्य नागरिक आम्ही इतकंच म्हणू शकतो की ह्या आम्हाला कंपनी नको आहे। कंपनीमुळे सगळ्यांना त्रास आहे, बिमाऱ्या वाढल्या आणि इथेनॉल कंपनीमध्ये डोळ्यात जळजळ होणे, हृदयात झटके येणे, फुफ्फुसं खराब होणे। सर्वसामान्य माणूस 200 रुपये रोजीचा माणूस जर हृदयाचं ऑपरेशन करायला जाईल तर 50 लाख रुपये खर्च येते, कोण भरून देणार आहे? कंपनी भरून देणार आहे का? कंपनी आज अपघात पुढे होणार नाही, कंपनी स्टॅम्प पेपरवर सुद्धा लिहून देऊ शकत नाही की उद्या अपघात होणार नाही। जर असेल तर त्या दुर्गा मोहता सेठनी लिहून द्यावं की आम्ही कंपनी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की उद्या अपघात होणार नाही। कंपनी आहे, अपघात होणार आज नाही, प्रत्येक महिन्याला होऊ शकतं, प्रत्येक हप्त्याला होऊ शकते।
जीवितहानी भयंकर होऊ शकते. बस मी एवढंच सांगू इच्छितो की कंपनी आम्हाला उदापूर आपल्या क्षेत्रामध्ये नसावी, एवढीच माझी धन्यवाद. नाही, प्लॅन्ट संचालकांचं म्हणणं काय होतं, प्लॅन्ट पूर्णतः चालू झाला की नाही झाला याबद्दल काय सांगितलं? कंपनीचा असं म्हणणं आहे त्या ओनरचं की पहिले ते बोलताना बोलले की 1 महिन्यापासून कंपनी सुरू झाली, तुम्हाला चिमणीत धुरधुरी दिसला का? मग आम्ही सरपंचांना विचारलं की सरपंचांना माहीत नाही आहे की कंपनी सुरू नाही झाली. तर ते म्हणतात की आम्ही फक्त टेस्टिंगपुरती कधी हा प्लांट सुरू करता कधी तो प्लांट, म्हणजे जस्ट त्यांचं असं म्हणणं आहे की कंपनी सुरू व्हायला अजून वेळ आहे. आणि इथेनॉल प्लांटला अजून टॅक्स लागलेला नाही आहे आणि टॅक्स लागण्यासाठी जो काही अर्ज येते तो अजून अर्ज पण आलेला नाही आहे. पण ते अघोषमध्ये बोलता बोलून गेले की कंपनी आम्ही सुरू केलेली आहे. नंतर त्यांनी शब्दांची फेरबदल करून त्याला आपलं सावरणं केलं की कंपनी अजून सुरू व्हायची, आम्ही जस्ट टेस्टिंग करत आहोत. अच्छा, यानंतर काही महिलासुद्धा आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल, काय इच्छा आहे आपली आणि काय प्लॅनबद्दल काय म्हणा? माझं नाव नंदा तुळशीदास राऊत. मी उदापुरीतली रहिवासी आहे आणि आमच्या गावी जो ब्लास्ट झाला, जे कंपनीमध्ये जो ब्लास्ट झाला ती फक्त एकच टँकर उडाली, त्याच्यामुळे सभोवतालच्या 4 गावांना खूप मोठा धक्का बसला. नागरिकांचं असं म्हणणं आहे आणि आज झालेल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये असं म्हणणं आहे की ही जी NOC दिली गेली आहे हे ग्राम लेवलवरून दिलेली नाही आहे, ही वरतून शासनाकडून आलेली आहे. मला असं म्हणायचं आहे की शासन जनहिताची निर्णय घेतो की जनकल्याणकारी निर्णय घेण्याचा अधिकार शासनाला आहे की लोकांना मारण्याचा अधिकार आहे. मग ही स्फोटक जी आहे इथेन ऑइल आहे, हे स्फोटक आहे, याच्यामुळे ब्लास्ट होण्याची 100% गॅरंटी आहे, 100% गॅरंटी आहे. पण याच्यासाठी शासनाने काही निकष ठरवले असतील, त्या निकषानुसार कंपनी बांधायला हवी होती. गावापासून 3 ते 4 किंवा 5 किलोमीटरच्या अंतरावर त्यांनी जागा बघायला हवी होती आणि बांधायला हवं होतं. मग उदापूरचं अंतर फक्त 500 मीटरच्या जवळपास आहे आणि शासनाने आपल्या उदापूरवासियांना म्हणा किंवा सभोवतालच्या गावांना मुंगी माकोड्यासारखे आपल्याला समजलेलं आहे. पण आपल्या देशामध्ये कोणती शासन व्यवस्था आहे? हुकुमशाही आहे की लोकशाही आहे? सांगा ना. लोकशाही आहे ना. मग लोकशाहीचे अर्थ काय आहे? लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मार्फत लोक कल्याणकारी चालविलेले शासन म्हणजेच लोकशाही. मग असं प्लॅन तयार करून जर जनहिता विरोधात जर कार्य होत असेल तर मग शासनाचा हक्क आहे, अधिकार आहे की त्याच्यावर प्रतिबंध लावावा. आमची एवढीच मागणी आहे की हा जो प्लांट आहे इथेनॉल ऑइल हा आमच्या परिसरात नको. तर खरं तर नागरिकांची या ठिकाणी मागणी आहे की ह्या ठिकाणापासून जवळपास अर्धा 1 किलोमीटर अंतरावर 3-4 गावे आहेत आणि ती 3-4 गावे आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता या प्लॅन्टमुळे भविष्यात एकदा तरी म्हणा केव्हाही संभाव्य धोका लक्षात घेता नक्कीच त्यापासून आपल्याला नुकसान होईल अशी या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे. धन्यवाद.